नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पी आर डेकॉड या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला विचारण्यात आलेला महत्त्वपूर्ण चॅप्टर म्हणजे संधी. आज बघणार आहोत आपण संधीचे 50 MCQs जे पोलीस भरतीला येऊन गेले आहेत किंवा येण्याचे चान्सेस खूप राहतात. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, देवालय या शब्दातील संधी कोणती आहे? तर प्रश्न काय, देवालय या शब्दातील संधी कोणती आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, तर स्वर संधी. तुम्ही पण व्हिडिओ बघता तर प्रयत्न करा की 3 ते 5 सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न 2, राजशी राजशी या शब्दात कोणती संधी आहे? राजशी या शब्दात कोणती संधी आहे? तर ऑप्शन बी, गुण संधी. प्रश्न 3, गिरीश हा प्रश्न खूप वेळेस येतो, IMP प्रश्न मित्रांनो, लक्षात ठेवा. गिरीश हा शब्द कसा तयार झाला आहे? हा शब्द कसा तयार झाला गिरीश? तर गिरी अधिक ईश, ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, सत्याग्रह या शब्दातील संधी ओळखा. सत्याग्रह या शब्दातील संधी ओळखा. याचं ऑप्शन काय? ऑप्शन बी, व्यंजन संधी एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, महर्षी या शब्दात कोणती संधी आहे? महर्षी या शब्दात कोणती संधी आहे? तर ऑप्शन बी, गुण संधी आहे. काय? तर गुण संधी. प्रश्न क्रमांक 6, लोकहित हा शब्द कोणत्या संधीने बनला आहे? लोकहित हा शब्द कोणत्या संधीने बनला आहे? तर ऑप्शन ए, स्वर संधी. प्रश्न क्रमांक 7, तपोवन या शब्दाची संधी कोणती? तपोवन या शब्दाची संधी कोणती? तर ऑप्शन ए, दीर्घ संधी हे तपोवन या शब्दाची संधी होय. प्रश्न क्रमांक 8, शिवालय या शब्दात कोणती संधी आहे? शिवालय या शब्दात कोणती संधी आहे? ऑप्शन ए, स्वर संधी आहे शिवालयमध्ये. प्रश्न क्रमांक 9, महात्मा या शब्दाची संधी ओळखा. महात्मा या शब्दाची संधी कोणती आहे? ऑप्शन ए, दीर्घ संधी. महा अधिक आत्मा काय झालं तर दीर्घ संधी. प्रश्न 10, राजेंद्र हा शब्द राजेंद्र हा शब्द कसा तयार झाला आहे? त्याचं उत्तर काय? ऑप्शन बी, राज अधिक इंद्र. बरोबर काय झालं? राजेंद्र. प्रश्न क्रमांक 11, गुरुकुल हा स्वर या शब्दातील संधी कोणती? गुरुकुल या शब्दातील संधी कोणती आहे? ऑप्शन काय? ऑप्शन सी, व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 12, सूर्यास्त या शब्दाची संधी ओळखा. सूर्यास्त या शब्दाची संधी ओळखा. उत्तर काय मित्रांनो? ऑप्शन बी, व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 13, देवेंद्र या शब्दात कोणती संधी आहे? देवेंद्र या शब्दात कोणती संधी आहे? ऑप्शन ए, गुण संधी आहे. प्रश्न क्रमांक 14, हरिहर हरिहर हा किल्ला कुठे आहे मित्रांनो? तर नाशिकमध्ये आहे. कुठं? नाशिकमध्ये, हे लक्षात ठेवा. सर्वात फेमस किल्ला आहे हा, गड म्हणता येईल आपल्याला, ट्रेकिंगचं पॉईंट असतं. ते हरिहर कुठे आहे? नाशिकमध्ये. याचा GK प्रश्न म्हणून लक्षात ठेवा. हरिहर या शब्दातील संधी कोणती? तर हरिहर या शब्दाची संधी कोणती आहे? तर ऑप्शन बी, व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 15, रामेश्वर हा शब्द कसा तयार झाला आहे? रामेश्वर हा शब्द कसा तयार झालेला आहे? ऑप्शन ए, राम अधिक ईश्वर हा शब्द असा तयार झाला. प्रश्न क्रमांक 16, विद्यार्थी या शब्दाची संधी ओळखा. विद्यार्थी या शब्दाची संधी ओळखा. ऑप्शन काय? ऑप्शन ए, स्वर संधी. उत्तर काय? तर स्वर संधी. प्रश्न क्रमांक 17, दुर्गम हा शब्द कोणत्या संधीने तयार झाला? दुर्गम हा शब्द कोणत्या संधीने तयार झाला? ऑप्शन बी, व्यंजन संधीने तयार झाला. प्रश्न क्रमांक 18, महेश या शब्दातील संधी कोणती? महेश या शब्दातील संधी कोणती? ऑप्शन ए, गुण संधी. प्रश्न क्रमांक 19, लोकसेवा या शब्दातील संधी ओळखा. लोकसेवा या शब्दाची संधी ओळखा. उत्तर काय? ऑप्शन ए, म्हणजे काय? स्वर संधी. प्रश्न क्रमांक 20, नरेश हा शब्द कसा तयार झाला? नरेश हा शब्द कसा तयार झाला? तर ऑप्शन ए, उत्तर काय? नर अधिक ईश. ऑप्शन ए एकदम बरोबर. तर उत्तर काय झालं? नरेश. प्रश्न क्रमांक 21, गिरीश या शब्दाची संधी कोणती? गिरीश या शब्दाची संधी कोणती? त्याचं उत्तर काय? ऑप्शन ए, गुण संधी. तर मित्रांनो, पी.आर. डेकॉड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करत राहा. प्रश्न क्रमांक 22, देवपूजा या शब्दाची संधी ओळखा. देवपूजा या शब्दाची संधी ओळखा. उत्तर काय याचं? ऑप्शन ए, स्वर संधी. देवपूजा हे काय? तर स्वर संधी आहे. प्रश्न क्रमांक 23, राजयोग हा शब्द कोणत्या संधीने तयार झाला? राजयोग हा शब्द कोणत्या संधीने तयार झाला? त्याचं ऑप्शन काय? ऑप्शन बी, व्यंजन काय? तर व्यंजन. प्रश्न क्रमांक 24, तपोभूमी या शब्दाची संधी ओळखा. तपोभूमी या शब्दाची संधी कोणती आहे? उत्तर काय याचं? ऑप्शन ए, स्वर संधी. प्रश्न क्रमांक 25, महाविद्यालय या शब्दाची संधी ओळखा. महाविद्यालय
या शब्दातील संधी ओळखा. त्याचं उत्तर काय? ऑप्शन ए स्वर संधी. प्रश्न क्रमांक 26. लोकसभा या शब्दातील संधी कोणती? लोकसभा या शब्दाची संधी कोणती? ऑप्शन ए स्वर संधी. प्रश्न क्रमांक 27. सुरेश या शब्दातील संधी ओळखा. सुरेश या शब्दातील संधी ओळखा. उत्तर काय? ऑप्शन ए गुणसंधी. प्रश्न क्रमांक 28. रामराज्य या शब्दातील संधी कोणती? रामराज्य या शब्दातील संधी कोणती? त्याचं उत्तर काय? ऑप्शन बी व्यंजन संधी. लक्षात राहू दे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29. देवपूजन या शब्दातील संधी ओळखा. देवपूजन या शब्दाची संधी ओळखा. उत्तर काय? ऑप्शन ए स्वर संधी. प्रश्न क्रमांक 30. राजशी हा शब्द कसा तयार झाला? राजशी हा शब्द कसा तयार झाला? त्याचं उत्तर काय? ऑप्शन ए राजा अधिक ऋषी म्हणजे काय झालं? राजशी. हा IMP प्रश्न मित्रांनो प्रश्न पेपरला येऊ शकतात तर लक्षात राहू द्या. प्रश्न क्रमांक 31. सत्यनिष्ठ या शब्दातील संधी कोणती? सत्यनिष्ठ या शब्दातील संधी कोणती? ऑप्शन बी व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 32. देवालय या शब्दातील संधी पुन्हा ओळखा. देवालय या शब्दातील शब्द पुन्हा काय आहे? ऑप्शन ए काय आहे? तर स्वर संधी. देवालय पण IMP प्रश्न मित्रांनो प्रत्येक पोलीस भरतीला प्रत्येक मराठीच्या पेपरला येतो म्हणजे येतो. दरवर्षी हा तुम्हाला प्रश्न बघायला भेटेल आपल्याला. प्रश्न क्रमांक 33. तपोव्रत तपोव्रत या शब्दाची संधी कोणती? तपोव्रत या शब्दाची संधी कोणती आहे? ऑप्शन ए स्वर संधी. प्रश्न क्रमांक 34. महापुरुष या शब्दातील संधी को ओळखा. महापुरुष या शब्दातील संधी ओळखा. तर ऑप्शन ए काय? तर स्वर संधी. प्रश्न क्रमांक 35. राजेंद्र या शब्दाची संधी कोणती? राजेंद्र या शब्दाची संधी कोणती? उत्तर काय? ऑप्शन ए गुणसंधी. प्रश्न क्रमांक 36. लोकहितकारी लोकहितकारी या शब्दाची संधी कोणती? लोकहितकारी या शब्दाची संधी कोणती? त्याचं उत्तर काय? ऑप्शन ए स्वर संधी. प्रश्न क्रमांक 37. सूर्योदय या शब्दाची संधी कोणती? सूर्योदय या शब्दाची संधी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी व्यंजन संधी. मित्रांनो मी जास्त एक्सप्लेन करून देत नाहीये. याचं कारण एक आहे की पोलीस भरतीचा पेपर आता काही दिवसात होणारच आहे. आता ग्राउंड होईल मग लगेच पेपर होईल. आपल्याकडे एवढा वेळ नाही की एक्सप्लेनेशन आपण करू. तुमचा अभ्यास झालाच असेल एक्सप्लेनेशनने आपले व्हिडिओ बघून. तर मी तुम्हाला फक्त हे पाठ करून घ्या डायरेक्ट. हे प्रश्न एक्झॅक्टली तसेच विचारले जातात. प्रश्न क्रमांक 38. देवपूजक या शब्दाची संधी ओळखा. देवपूजक या शब्दाची संधी कोणते? तर ऑप्शन ए स्वर संधी. प्रश्न क्रमांक 39. राजमाता या शब्दाची संधी ओळखा. राजमाता या शब्दाची संधी कोणती आहे? ऑप्शन ए स्वर संधी. हे एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40. महेश्वर हा पण IMP प्रश्न मित्रांनो एक तोंडी पाठ करून असंच विचारलं जातं. महेश्वर या शब्दातील संधी ओळखा. महेश्वर या शब्दातील संधी ओळखा. त्याचं उत्तर काय? ऑप्शन ए गुण संधी आहे महेश्वर. प्रश्न क्रमांक 41. गिरिराज या शब्दाची संधी ओळखा. गिरिराज या शब्दाची संधी ओळखा. तर ऑप्शन बी व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 42. देवदर्शन या शब्दाची संधी ओळखा. देवदर्शन या शब्दाची संधी ओळखा. तर ऑप्शन बी व्यंजन एकदम बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. राजपुत्र या शब्दाची संधी कोणती? राजपुत्र या शब्दाची संधी कोणती? तर ऑप्शन बी व्यंजन हे राजपुत्र या शब्दाची संधी होय. प्रश्न क्रमांक 44. तपोवनास तपोवनास या शब्दाची संधी कोणती ओळखा. त्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए स्वर संधी एकदम बरोबर. प्रश्न क्रमांक 45. लोकसेवक या शब्दाची संधी कोणती? लोकसेवक या शब्दाची संधी कोणती आहे? संधी विचारली मित्रांनो. तर 45चं उत्तर काय आहे? ऑप्शन ए स्वर संधी एक तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46. रामायण रामायण या शब्दाची संधी कोणती? रामायण या शब्दाची संधी कोणती? याचं उत्तर काय? ऑप्शन डी यन संधी. प्रश्न क्रमांक 47. देवपुजारी या शब्दाची संधी कोणती? देवपुजारी या शब्दाची संधी कोणती? उत्तर काय? ऑप्शन ए स्वर संधी. प्रश्न क्रमांक 48. राजशी या शब्दाची संधी पुन्हा ओळखा. राजशी या शब्दाची संधी पुन्हा ओळखा. याचं उत्तर काय? ऑप्शन ए गुण संधी. प्रश्न क्रमांक 49. महात्मा या शब्दाची संधी कोणती? महात्मा या शब्दाची संधी कोणती? ऑप्शन ए दीर्घ संधी आहे. प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न. लोककल्याण या शब्दाची संधी ओळखा. लोककल्याण या शब्दाची संधी ओळखा. त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए तर स्वर संधी. तर मित्रांनो व्हिडिओ कसा होता नाही आवडला का नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि PRD कोड या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा आणि कमेंट करा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे. व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो. स्किप करून बघितलं तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि जे मी प्रश्न घेतले 50 जे आपण आता प्रश्न घेतले 50 ते ॲज इट इज तसेच प्रश्न रिपीट होत राहतात प्रत्येक वर्षी. संधी हा चॅप्टर जो आहे तो
मराठीमधला खूप महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे. याच्यामध्ये खूप लोकांचे मार्क जातात आणि हातातलं मार्क हे झालं पाहिजे नाही, कारण हे डायरेक्ट तोंडी पाठ करायचे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.